नागपूर शहरातील हिंसाचारामागील सूत्रधार अखेर समोर आला असून पोलिसांनी त्याच्या मुसक्या आवळल्या आहे। फहीम उर्फ शमीम खान असं या 38 वर्षीय आरोपीचं नाव असून तो मायनॉरिटी डेमोक्रेटिक पार्टीचा अध्यक्ष आहे। विशेष म्हणजे 2024च्या निवडणुकीत तो उमेदवार म्हणून रिंगणात होता। पोलीस सूत्रांच्या मते दंगलीची पूर्वनियोजित योजना होती आणि यामध्ये अनेक संशयितांचीही भूमिका असू शकते। आश्चर्याची गोष्ट म्हणजे समोर आलेल्या मास्टर माइंड फहीम खानचं नाव आतापर्यंत आरोपींच्या यादीत नव्हतं। सोमवारी विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलानं औरंगजेबाची कबर हटवण्यासाठी आंदोलन केल्यानंतर लगेचच फहीम खाननं आपले 40 ते 50 कार्यकर्ते एकत्रित केले आणि धार्मिक पद्धतीची चादर जाळल्याचा निषेध करत त्यांनी गणेशपेठ पोलीस ठाणा गाठून तक्रार नोंदवली। मात्र रोजे असल्यानं ते सर्वजण संध्याकाळच्या सुमारास पोलीस ठाण्यातून निघून गेले। मात्र रात्री 8च्या सुमारास फहीम खानच्या नेतृत्वात काही गुंड प्रवृत्तीचे तरुण एकत्रित आले। त्यांनी महालच्या आजूबाजूच्या भागात सुमारे 2 तास अक्षरशः हैदोस घातला। ही बाब समोर येताच पोलिसांनी फहीम खानला शोधून अटक केली। या प्रकरणात आणखी लोकांचा सहभाग असू शकतो असेही पोलिसांनी संकेत दिले आहे, तर अनेकांची चौकशी सुरू झाली आहे। या दंगलीनंतर शहरात सुरक्षा व्यवस्था कडक करण्यात आली आहे। संवेदनशील भागात पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला असून रूट मार्च करून परिस्थितीवर सातत्यानं लक्ष ठेवलं जात आहे। प्रशासनानं नागरिकांना शांतता राखण्याचं आणि अफवांकडे लक्ष न देण्याचं आवाहन केलं आहे। लवकरच या जाळपोळ आणि दगडफेक मागील संपूर्ण कट समोर येईल आणि दोषींवर कडक कारवाई केली जाईल असं पोलिसांनी स्पष्ट केलंय। तेच मी सांगतोय, जे मास्टर माइंड म्हणून आपण जे सांगताय तर तो त्याची एक दो जो नाव आलेले आहे, मग त्यांचे विरुद्ध त्यांचे अगेन्स्ट काय आहेत का आत्तापर्यंत त्यांनी असे एजिटेशन्स में वेळोवेळी भाग घेतलेले आहेत का, किंवा त्यांनी असे काय पोस्ट वगैरे केलेले आहेत का, हे त्याच्या आधारावर मी पुढची कारवाई तो किंवा तुम्हाला सांगू शकतो। अगदी बरोबर आहे, ते मी सांगितलं। म्हणजे हे जे सांगण्याची गरज नहीं है तुम्हाला, परंतु सगळे एंगलनी हमें कार्रवाई करना। ये जो आप बता रहे हैं, जैसे मैंने बताया कि इसमें कुछ लोग जो हैं उनका शुरू से कोई रोल है क्या, वो हम उनके ऊपर क्या पहले के कुछ गुने हैं क्या वो, या ये प्लान कर रहे थे, ये सारा अभी इस्टेब्लिश होना बाकी है। क्योंकि 6 केसेस हैं, 6 केसेस में किस तरह से एक दूसरे के साथ में कोई लिंक जो भी है वो लिंक में आपको सारी इन्फॉर्मेशन, क्योंकि इमीडिएटली नहीं हो पाएगा, हमको भी इन्फॉर्मेशन बाहर से बुलानी पड़ती है, उसके आधार पे जो है मैं आपको बता पाऊँ।